थोर प्रेमाचा भुकेला आचे दुष्काळ तयार नमने उच्चिष्टाच वाथोडे नमने उच्चिष्टाच वाथोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला आचे दुष्काळ तयार विठ्ठल तुझी आनवाई न गा देव अजून विचारलं ज्ञानोबा तुम्हाला काय आवड माझ्या जीवेची तुला माहिती नाही अगं तुझं लग्न आहे शबरी तुझं लग्न आहे शबरी आणि जी वराडी मंडळी येणार आहे ना जेवण म्हणून द्यायची सगळी बोकड्याची धावण तिच्या डोळ्यातून पाणी आलं शबरीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि शबरीने विचार केला रे रुपीनगरकर माझ्या लग्नाकरता जर एवढं पाप होत असतं तर लग्न करून काय तुम्ही माझा प्रश्न आहे का मायबाप तुम्हाला कशाला घाबरली शबरी द्याल उत्तर तुम्ही पापाला कशाला द्या ना उत्तर पापाला आणि जीवनामध्ये दोनच गोष्टीला घाबरा रे रुपीनगरकर एक पापाला घाबरा आणि दुसरी गोष्ट आहे आमच्या जन्म देणाऱ्या काबड कष्ट करणाऱ्या बापाला घाबरा दादा आणि जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ यशस्वी झाला आणि जो आमच्या बापाला घाबरला त्याचा संसार सुखाचा झाला घाबरला पाहिजे आमच्या बापाला कधीतरी घाबरला पाहिजे पोरांना भावानं आपल्या बापाला लय कष्टाचं जीवन असतं आपल्या बापाचं नाही तर मग आपण 200 रुपयाची टाकायची गल्लीत आले म्हणजे 2-4 पोरांना मारायचं हे जर बापाला कळलं तर बरं नाही वाटत रुपीनगरकडे आपल्या बापाला नाही बरं वाटत ऐका ग तायड्यानं आपल्या बापाचा लय विश्वास असतो आपल्या जीवनात पण आमच्या बापाचा कधी विश्वासघात होईल शिक्षण घेत असताना नोकरी करत असताना आमच्या बापाचा कधी विश्वासघात होईल असं कधी चुकीचं पाऊल उचलू नका माझ्या तायड्यानं आमचा बाप समजून लय कष्टाचा आहे रे आमचा बाप किती कष्ट करतो आमचा बाप किती प्रेम करतो ना आमचा बाप फक्त दाखवता येत नाही आमच्या बापाला राम दे माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी जिजो जिजो संसाराचा काढाकला ओटामधी हसू जरी नावाकला कधी बरं तांब जर ऐक त्याची दापर लही अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर हे आमच्या बापाला कधीतरी समजा लय कष्टाचं जीवन असतं देवा पोरांनो पाके घरी घेऊन जा गाड्या पोरांनो 100 मुरकायचा हात आपल्या खांद्यावर असल्यापेक्षा ऐकताल ना 100 मुरकायचा हात आपल्या खांद्यावर असल्यापेक्षा पोरांनो एका सज्जन मित्राचा हात जर आपल्या खांद्यावर असेल ना तर आपल्या आयुष्याला कधी धोका मिळणार नाही एक जीवा भावाचा मित्र असावा रे आपल्या जीवनामध्ये
हे ताई ऐकाल ना बहिणीनो, एक जीवा भावाची मैत्रीण असावी ग ताई. जी मैत्रीण कधी आपल्या आयुष्याला धोका देणार नाही अशी मैत्रीण करा ग ताई. अरे बाबा मग मैत्रीण धोका देते का? आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते. सगळ्या जगाने पाहिलं केरळ हृदयाची तळमळ पाहिली सांगितलं पोरी एक दिवस कौशल्य पुत्र दशरथ नंदन प्रभू रामचंद्र तुझ्या भेटीला येणार आहे. असा आशीर्वाद दिला. चातुर्मास संपला, गुरुदेव निघून गेले. चातुर्मास संपला, गुरुदेव निघून गेले. आता शेवरी वाट बघत होती ग माय कोणाची? भगवंताची. आश्रमात या कधी रे ही माझी भावना भावना रामा कधी येतील प्रभू, कधी येतील प्रभू. बालपण गेलं शबरीचा, अजून देव भेटले नाही. तारुण्य पण आलं, अजून देव भेटला नाही. तारुण्य पण संपून गेलं, म्हातार पण आलं, पण अजून देवाची देव भेटावी तळमळ विसरली नाही शबरी. एकच म्हणायची शबरी, एकच राम आएंगे आएंगे राम राम आएंगे आएंगे राम नाव ऐकल्याबरोबर ना शबरीला आनंद झाला. माय पळत पळत गेली ग. ही कपाळच देवाच्या चरणावर ठेवलं. एवढी रडली, आयुष्यभर कधी रडली नाही शबरी. आता एवढी रडली त्या अश्रूने जगाच्या मालकाचे चरण धुतले. सिंहासनावर बसवलं. प्रभूला भूक लागलेली असं जाणलं. मला भाव सांगायचा किती गोड त्याच्यातला. तुकोबारांचा भाव बरं का. महाराज म्हणतात चालत चालत गेली. छोटस बोरीचं झाड होतं, सुंदर बोर आलेली होती. मग बोर तोडायचं टोपलीत नाही टाकायचं. माय त्याच्यात भाव किती गोड आहे पहा. आधी बोर तोडायचं आणि तोंडात टाकायचं. गोड लागलं की टोपली टाकायचं, आंबट लागलं की फेकून द्यायचं. सुंदर अशी प्रत्येक चेकरूनच बोर आली, ठेवली त्या टोपलीमध्ये. जगाच्या मालकासमोर ठेवल्याबरोबर तुकोबाराय सांगतात ऐका महिमा वडीची आणि बोरे खाय बिल्लणीची. एका बिल्लीच्या हातून जगाच्या मालकानं बोरे खाली. तुकोबाराय असं काय दिलं त्या शबरीनं भगवंताला? काय दिलं?
हाचे दुष्काळ तयाला होय सुदाम देवाचे हकी मारी कोरडे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला नमने उच्चिष्टाच वाथोडे नमने उच्चिष्टाच वाथोडे तुकामणी भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला विठ्ठला विठ्ठला कोणाचा माय तुकोबारायचा तो फार लक्षपूर्वक आहे का नॉर्मल सूर्यांत्राचा आवाज नॉर्मल कमी करायचा हृदयापर्यंत कीर्तन पोचलं बस मस्त बस कोणाचा निरोप आहे माहिती तुम्हाला तुकोबारायचा तो फार लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे गड्या रुपीनगरकर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती पवित्र असावं रुपीनगरकर कीर्तन कारण तुम्हाला हसवलं जरी ना गाड्या मायबा तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तन कारण तुम्हाला रडवलं जरी ना तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे रुपीनगरकर कीर्तनात गायन जरी झालं कीर्तनात वादन जरी झालं त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे गाड्या मायबा मीही प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही तसं मी तुमच्या श्रोतांना प्रामाणिक महाराजे मी प्रमाणाच्या बाजूला बोलतच नाही त्याचं कारण असे रुपीनगरकर महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा काय असावा माय अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतो तेवढं तर बोला मग त्याचा तरी का मिनिटात आवाज बंद करते रे म्हणा बापा पण इथं कशी बोलू तशीच बोलू ग माय काय असावा पुरावा काय असावा हे रुपीनगरकर आता ऐका बोल ऐका रुपी काय असावा पुरावा आणि नसेल पुरावा तर महाराज पुरावा आलं तुमच्या लक्षात मला काय सांगायचं पण रुपीनगरकर पुढचा मुद्दा आहे का प्रमाणाचा दिला पुरावा आमच्या दादाचं वाक्य बरं ओमकर दादाचं प्रमाणाचा दिला पुरावा मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा मग ऐकणारा पुरावा पण ज्याच्याकडे पुरावा आहे पुढचा ऐका आता ज्याच्याकडे पुरावा आहे त्याला का पुरावा महाराज म्हणतात कीर्तन हे टाइमपास नाही किती गोड भाषा आहे तुकोबारांची महाराज म्हणतात ना कीर्तनाचा जोरदार टाळी किती गोड भाषा आहे तुकोबारांची ऐका कीर्तन चांग होय अंग हरिरूप महाराज म्हणतात जिथं आम्हाला हरिरूप होत आहे ना गड्या रुपीनगरकर ते कीर्तन आहे काय नाही रुपी महाराज तुकोबारांचा एक दृष्टांत दिला त्रेतायुगातला आणि एक दृष्टांत दिला द्वापर युगातला तुकोबारा भगवंताच्या आवडीचा महिमा सांगतात काय आवडी भगवंताची काव तुकोबारा काय आवडतं भगवंताला महाराज म्हणतात ऐका रे काय उदाहरण दिलं तुकोबारांनी त्रेतायुगातलं उदाहरण दिलं दृष्टांत दिला अरे भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेलं शबर आणि त्या शबराची कन्या तिचं नाव शबरी भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबराची कन्या तिचं नाव शबरी महाराज म्हणतात त्या भिल्लीच्या हातून जगाच्या मालकानं गोरी खात काय आवडी भगवंताची साधकांनी प्रश्न केला तुकोबारा असं काय दिलं त्या शबरीनं भगवंताला
महाराज म्हणतात शुद्ध भाव शुद्ध प्रेम, आणि तो त्याचाच भुकेला आहे ना. तोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला. आजच्या अभंगातली शबरी घरी घेऊन जायची का माहिती तुम्हाला, ती आपल्या सुनांना आपल्या लेकींना शिकवायची माहिती शबरी. नुसते कीर्तन ऐकून चालणार नाही, आमच्यामध्ये बदल फार महत्वाचा आहे, परिवर्तन फार महत्वाचं आहे. ऐका ऐका रे माझ्या भावांनो, आजच्या अभंगातला सुदामा नावाचा ब्राह्मण घरी घेऊन जायचंय आपल्याला. काय नव्हतं महाराज म्हणतात सुदाम देवाकडं वर्णन केलं हो. सुदामा ब्राह्मण सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्री पिढीला, अशी अवस्था होती. पण काय प्रेम करत होते सुदामदेव भगवंतावरती. का सुदामदेवाच्या हातून पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेचे. काय दिलं सुदामानं, भगवंताला प्रेम दिलं. एवढ्या सुदामदेवची एवढी शबरी घरी घेऊन जायची, आणि आम्हाला सुद्धा भगवंतावर प्रेम करता आलं पाहिजे, ही तुकोबारांची भाषा आहे. महाराज म्हणतात तो शुद्ध भाव असं शुद्ध प्रेम तुम्हाला भगवंतावर करता आलं ना गड्या, बस तू का आई केलं नाही. म्हणे उचिष्ट अथवा थोडे, ते उचिष्ट आहे का काय बघत नाही जगाचा मालक. तू का म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला दुष्काळ तयाला विठ्ठला. छत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज अतिपूर्ण संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र रूपी नगर, भगवान बाबांच्या वामनभाऊ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्यभूमी. काय निमित्त आहेत सगळ्यांना माहीत आहे. ब्रह्मलीन भगवान बाबांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा कीर्तन महोत्सव आहे. गेली 9 वर्षाची परंपरा आहे. तुम्ही अत्यंत श्रद्धेनं सातत्याने हे करू घातलेलं जे कार्य अत्यंत गोडे दंडवते तुमच्या कार्याला. खूप श्रद्धेनं तुम्ही हे मोठं कार्य करतात. आणि म्हणून या सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त प्रशांत महाराज पाखरे श्री महाराजांना दंडवत करतो. महाराज आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी वाजा महाराजांचा. आजच्या कीर्तनामध्ये 2 अत्यंत गोड ज्ञानोबरांच्या इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावरती अखंड एका बोलाची साधना करून श्री महाराज आजच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. माझे दोन्ही गुरुबंधू आदरणीय माऊली महाराज, आदरणीय नामदेव महाराज. नामदेव महाराज तुम्ही, माऊली महाराज तुम्ही दोन्ही या रत्नां करता एकदा हृदयापासून जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांना माहीत आहे, ज्ञात आहे, महाराष्ट्राचा लाडका आवाज. तर काय ज्ञानोबरांनी शक्ती दिली असेल, काय ज्ञानोबरांच्या संगतीमध्ये हे मोठं धन सापडले असेल. नावही अत्यंत गोडे. ज्या ओंकारापासून सगळ्या गोष्टीला सुरुवात होती ना, कारण आमची ओंकार दादा जगताप महाराष्ट्राचा लाडका आवाज झाला रे. ज्ञानोबरांची कृपा कोण्या गरीबाच्या लेकरावर होईल सांगता येत नाही. आणि गरीब कुटुंबातलं लेकरू कधी तुम्हाला दंडवत. साऊंडवाले दादा तुम्हाला दंडवत, बरं का. तुळशीवाल्या मावशी तुम्हाला दंडवत, विनिकरी महाराज तुम्हाला दंडवत, माझ्या भावांना तुम्हाला दंडवत करतो, माझ्या दादांना तुम्हाला दंडवत करतो, माय तुम्हाला दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. श्री संताची चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि जे आयोजक आहेत, जे भगवान बाबा युवा फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते, सर्व सदस्य, सर्वांना दंडवत करतो. आलेला हा सेवेचा योग आहे. आदरणीय ओंकार महाराज आणि आदरणीय हरिदादा. खरं तर दोन्ही मी दादांना दंडवत करतो. चला 1 तास शिल्लक की माझ्याकडे फक्त 1 तास शिल्लक. आपल्याला 10 वाजता थांबायचे, 10 वाजता थांबायचे. तुम्ही म्हटलं तर थोडंफार पुढं जाऊ, नाही तर थांबून घेऊ, तसं काही टेन्शन नाही. पण चला, तुकोबारांचा अभंग सेवे करताना गेलेला आहे. आज सप्ताहाचा 3रा दिवस आहे. आणि खरं तर महात्म्यांच्या पुण्यतिथीचा हा पर्व काळ, हा सप्ताह चालू आहे मस्तपैकी. किती जीवन पवित्र असावं, किती श्रद्धेचं जीवन असावं. आदरणीय भगवान बाबांकडून आम्हाला काहीतरी शिकायला मिळतं बरं का दादा. आम्ही साधूच्या संगतीत गेलो ना की आम्हाला आनंदच आनंद आहे काय. पण आमच्या जीवनामध्ये संगत साधूची नसेल तर आपल्या जीवनाला मजा नाही, सुगंध नाही.
असावं आपले जीवन संतांच्या संगतीमध्ये. किती पवित्र जीवन असतं ना. महाराज म्हणतात जिथं नित्य भजन आहे ना, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वधे अच्युत सर्व काळ. जो देह भगवंताचं भजन करतो तो देह अत्यंत पवित्र आहे. महाराज म्हणतात ऐका रे, किती भगवंत बाबांची ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवरती श्रद्धा असेल, प्रेम असेल. नुसतं हा देह नव्हता पवित्र, या देहातलं रक्त सुद्धा तेवढंच पवित्र होतं. या देहातलं रक्त सुद्धा तेवढंच पवित्र होतं. कारण दादा या समाजाने ज्ञानोबरायसारख्या संताला सोडलं नाही, तुकोबरायसारख्या संताला सोडलं नाही, भगवान बाबा सारख्या संताला सुद्धा या समाजाने सोडलं नाही. पण ऐका किती पवित्र जीवन असावं. आळ घेतला आळ, पण नको हे जीवन. पण ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवरती किती श्रद्धा असावी. ऐका ना, मला सांगायचं एवढाच मुद्दा आहे गड्या, या देहातलं रक्त सुद्धा किती पवित्र होतं ना. तुळशी उगवल्या रक्त सांडले राहुणी आले दिले आरती शांती आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. आम्हाला भगवंतावरती प्रेम करता आलं पाहिजे. जे भगवान बाबांनी ज्ञानोबरावरती ज्ञानेश्वरीवरती साक्षात प्रेम केलं ना, ते प्रेम आम्हाला सुद्धा करता आलं पाहिजे. मग तुकोबरायांचा अभंग सेवी करताना म्हणलेला आहे. खरं तर फार पवित्र जीवन. ऐकल्या गड्या मोठ्या महात्म्यांच्या मुखातलं की पुण्यतिथी जो कोणाचे करतो आपण, कोणाला म्हणायचं पुण्यवान पुरुष. दादव जे महात्मे ज्या तिथीलाच देह ठेवतात ना, ती तिथीच पवित्र होते. तिचं नाव पुण्यतिथी, तिचं नाव तिथीला पवित्र करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये असतं. पाहिला एक फोटो, किती गरिबीचे कष्ट असावे, सोसावे आणि ते जाणावे एक फोटो आहे बघा, राजासारखा फोटो. माझ्या मुंडे साहेबाच, माझ्या मुंडे साहेबाच गाजत जगात, नाव गाजत जगात. होता गरिबांचा नेता, दिन दुबळ्याचा दाता, अशी संघर्षाची कथा नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. असं जीवन असलं पाहिजे आमचं पवित्र. काहीतरी नाव घेणं असलं पाहिजे. किती पवित्र जीवन असेल भगवान बाबांचं. आता ऐका, खरं तर आदरणीय गुरुवर्य न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजींचा खरं तर शास्त्रीजींचा फोटो म्हणजे साक्षात कृपा आहे तुम्हाला शास्त्री महाराजांची. श्रीमंत जीवन जगावं लेकरांनी, ज्ञानोबरांच्या विद्यार्थिनीचं श्रीमंती जीवन जगावं अशी विचार आहे श्री महाराजांकडे. ऐका, आता अभंग तुकोबरायांचा सेवे करता निवडलेले भगवंताची आवडीचा महिमा सांगतो बरं का तुकोबराय. मी 3 आवडी सांगणार आहे, बरोबर मला देवाच्या आवडीपर्यंत घेऊन जायचंय तुम्हाला. रुपीनगरकर, एक आहे देवाची आवड, एक आहे संताची आवड आणि एक आहे जीवाची आवड. जीवाला काय आवडतं एक, संतांना काय आवडतं 2 आणि देवाला काय आवडतं 3. क्रमाक्रमाने विचार करूया. पहिल्यांदा विचार आला जीवाचा. काय आवडतं या जीवाला? महाराज म्हणतात त्या जीवाला तेच आवडतं. वाढावे संतान
कोणाचे 4, 4चे 8चे बस झाले. आता येल मांडवा जावं वाटतो पण जीवाची आवड संपत नाही. वाढावे संतान प्रियवावे धनधान्य या जीवाबद्दल अजून काय वाटतं. महाराज म्हणतात या जीवाला काय खावं बरे असावे चांगले कपडे घाला वाटतं. म्हणजे चांगले कपडे घाला वाटतात म्हणून रुपीनगर कर ऐका गाडे या आडा मासा द्यायला काही किंमत नाही राजे. याच्यातल्या ब्रह्मचैतन्याला किंमत आहे ना. याच्यातल्या ब्रह्मचैतन्याला किंमत आहे. चांगले कपडे घाला. पण काही लोक लय दलिंदर या प्रपंचात गरीब पाहुणे आले तरी फाटेल कपडे घाला. जसं आता दुष्काळ बेबू पिढी पिढी ए रुपीनगर कर आज ठरवलं तुम्ही आज 5,000 रुपये मीटरचा कपडा घ्यायला का तुम्ही आज. पण या देहातलं ब्रह्मचैतन्य निघून गेला ना तर 500 रुपयात अख्खा बाजार असतो पेटवायचं. चांगले कपडे घातले चांगली साडी घ्या ग माय. असा डोक्यावर पदर घेतला पाहिजे. काय दुकानदाराला सांगावं लागेल दुकानदार दादा असा पदर घेता आला पाहिजे काहीतरी अशी खोटी तरी काढ रे बाबा. जुन्या मावल्या बघा MS 85 MS 70 म्हणजे 70 वर्षाच्या 75 वर्ष त्या जुन्या मावल्याला कधी डोक्यावरला पदर पडणार नाही. रुबाबात राहणं वागणं बोलणं रुबाबात होतं जुन्या माणसाचं. या जुन्या मावल्या या आता सासा झाल्या ग. हे जेव्हा सोनं होतं तेव्हा यांच्या सासाला खतरनाक होतं. मेहनत आहे म्हाताऱ्या. आज जेवढ्या पोरी भांगार कपडे घालायला आले तेवढी पोरं सुद्धा नाही घालून जपलं पाहिजे. अरे आमची बहीण गल्लीनं जर चालली ना तिला अंग भरून जर कपडा असला तर लोक म्हणतात कोणाशी लेकर रे काय सुंदर कपडे घातलेत पोरीनं. तीच लेख तुमची नांदायला जरी गेली ना माय आणि तुमच्या लेकीच्या डोक्यावरला जर पदर पडला नाही तर लोक म्हणतात पुण्या पाटलाच्या घरची सुने रे पोरीच्या डोक्यावरला पदर नाही पडत. काय माय बापाने माहेरी पुढे संस्कार केले. माहेरात केलेले संस्कार तुमच्या लेकीला सासरी सुद्धा काम येतात. म्हणून चांगले संस्कार करा. अरे भंगार कपडे घालून जर आमची बहीण चालली तर बरं नाही वाटत. आणि फाटेल कपडे घेऊन अशी घालून चाललीत ना आमची पोरगी तर त्याची माय बापाला सुद्धा लाज असली पाहिजे. विठ्ठल आमच्या बहिणीच्या अंगावरती चांगलं वस्त्र असावं मस्त बाकी रुबाबी जीवन असावं. ल्यावे चला म्हणता ल्यावे खावे हे रुपीनगर कर. महाराज म्हणतात जोपर्यंत चांगलं खातं तर तोपर्यंत चांगलंच खावं. आहार चांगला असावा. नाही तर कधी कधी प्रशांत महाराज अशा लोकांची गाठ पडती भलती नगाटू. 70 वर्षाचा माणूस कीर्तन सभेवर दर्शन घ्यायला आला. किती 70 वर्षाच्या माणसाने सांगितलं बाबा आपल्या माळ घालायची माळ त्याला घालून आम्ही त्याच्याकरताच फिरतो म्हणलं बाबा. पण मी बाबाला विचारलं बाबा सरासरी वय किती तुमचं. बाबा 70. मला मग 70 वर्षाचं आयुष्य झालं आजपर्यंत माळ घालावंच वाटली नाही. अजिबात नाही. मला माझंच का वैराग्य झाला तुम्हाला माळ घालावायचं वाटलं. त्याचं कारण आहे म्हणे बाबा. म्हणलं काय आता सावध नाही. आता काळ सावायची पाली आली रे गडिया. अजून माळ घालण्याची इच्छा नाही झाली. तिकडे काय गडबड झाली की तिकडे ते असं हरी दादा विठ्ठल माझा मुद्दा आहे युक्त आहार विहार. आहार चांगला असावा. ल्यावे खावे बरे असावे सदैव. ही जीवाच्या आपलीचा प्रश्न चालला. बरे असावे म्हणजे सुखी असावं वाटतं.
पण रुपीनगरकर या जगामध्ये सुखी कोणी राहत नाही. चिकनगुन्याला कोणी आमंत्रण देत नाही, पण आल्याशिवाय ज्याचं तोंड पाहिल्याच्या नंतर दिवस चांगला जात नाही तो सकाळी 7ला जी अरे घातल्याशिवाय आपल्याला वाटतं नको पण त्याचं तोंड पाहिलं तर अख्खा दिवस बोगस जातो. तो भेटायलाच नको. तो या गल्लीने येतो ना, आपण या गल्लीने जाऊ, तो तिसऱ्या गल्लीने भेटतो. रामराम. असंच हे जीवाबद्दल. चला रात्र जरी गेली तरी जीवाची आवड संपणार नाही. ल्यावे खावे बरे असावे सदैव आणि हीची करी हवं संसारी. ही जीवाची आवड आहे. आता मला संतांच्या आवडीपर्यंत घेऊन जायचं. विचारलं ज्ञानोबाला, माऊली माऊली काय आवडतं तुम्हाला? ज्ञानोबा एक आवड सांगतात, तुझी तुझी वाई न गा देवर. अजून विचारलं ज्ञानोबा तुम्हाला काय आवड? माझ्या जीवेची आवड आवडी नाव करायला सांगतात. पंढरपुरा नेन बुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी मी दिली. ही ज्ञानोबांची आवडी. आता आपण तुकोबाराला विचारू, तुकोबारा तुम्हाला काय आवडतं? तुकोबारा सांगतात, आवडे निरांतर तुळशीहार गळा काशी पितांबर. आवडे निरांतर. विचारलं तुकोबारा अजून काय आवडतं? पाहिन श्रीमुख आवडीनी तुका म्हणे माझे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. हा ही संतांची आवड झाली. दादा मी जीवाच्या आवडीचं प्रमाण सांगितलं, मी संतांच्या आवडीचं प्रमाण सांगितलं. आता नाथ महाराज एक देवाच्या आवडीचं प्रमाण आवडे
म्हणतात ना नाथ बाबा म्हणतात. काय आवडतं देवाला? आवडे देवाशी काय हो? नामाचा उच्चार. अरे महाराज म्हणतात जो नामाचा उच्चार रात्रदिवस करतो तो देवाला आवडतो. हे रुपीनगरकर, पण नामाचा उच्चार तोच करतो जो नामधारक येतो. पण लोकांना नामधारक म्हणलं की लोक म्हणते तू दुसऱ्या संप्रदायाचा आहे. आता तुकोबराची किती गोड भाषा सांगतो बरं का. रुपीनगरकर, तुकोबरा स्वतःला कीर्तन केशरी म्हणती नाही रे, कीर्तन सम्राट म्हणती नाही. पण तुकोबरा एक स्वाभिमानाचं पद स्वतःला लावतात. आलो म्हणे तुका मी नामाचा एकंदर शिका पाठविला इह लोका. आणि महाराज म्हणतात आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. काय तुकोबराची भाषा आहे? आम्ही नामाचे धारक, सर्व भागे विठ्ठलची विठ्ठलची लगे नाथ महाराज जो नामाचा उच्चार रात्रंदिवस करतो ना तो देवाला आवडतो. अजून काय आवडतं? तुळशी माळ गळा. काय म्हणले? असं म्हणले का हो नाथ महाराज रुपीनगरकर? गंडे तोडे गळा. ते गंडे तोडे नाही, हा गंडे तोडे गंडे तोडाची विरोधातला महाराजा. त्याला संत प्रमाण नेण्यात काय टाणा नामस्मरण का जे देवाला आवडतं ते केलं पाहिजे ना. पण तुकोबराच्या कलियुगाची आवड नाही सांगते. दृष्टांत दिला तुकोबराने, पण कलियुगात नाही. काय भगवंताची आवड आहे? दृष्टांत दिला त्रेता युगातला अभंगाचं पहिलं जन्म. का महिमा काय आवडतं तुकोबराचं? त्रेतायुगातला दृष्टांत दिला. ऐका महाराज म्हणतात भिल्ल कुळामध्ये जन्माला
लहानची मोठी झाली शबरी. ऐकायला माय आता बहिणी नाही ऐका दृष्टांत दिला. ऐका महिमा वडीची. साधकांनी प्रश्न केला तुकोबाराया, अहो तुम्हाला काय माहिती भगवंताची आवड? त्रेतायुगातली आवड. हे बघा दादा दृष्टांत असं आहे कडे. आवड लक्षात येण्याकरता जीवनामध्ये संगत लागते. काय लागते? संगत घडल्याशिवाय आवड कळत. हे बघा रुपीनगरकर, मी तुमच्या गावाला पहिल्यांदाच आलो रुपीनगरला. मला माहिती नाही तुम्हाला विनोद आवडतो का, गायन आवडतो का, चिंतन आवडतो, मला माहिती नाही. पण मी पुन्हा येईल. आता परत नाही म्हणणार. आता ऐका. हे बघा आमच्या ओंकार दादाला तुमची आवड माहिती. माऊली महाराज असेल, नामदेव महाराज असेल, या दोन्ही वादकांना तुमची आवड माहिती. माझ्या प्रशांत महाराजांना तुमची आवड माहिती. का? जीवनामध्ये संगती म्हणून काय कळती. तसं तुकोबाराला विचारलं, तुकोबारा तुम्हाला काय माहिती? त्रेतायुगाची आवड सांगतात. महाराज म्हणतात जी जे जे झाले अवतार तुकाराचे लहानची मोठी व्हायला लागली शबरी. लग्नाच्या वयात आलेली शबरी. त्या शबरानं तिचं लग्न जमवलं. शबरीच बाजार करण्याकरता गेला रे रुपीनगरकर. आणि 1000 बोकड्याची दावं दाराशी बांधली. आणि शबरीनं त्या मुख्य प्राण्यांकडे पाहिलं आणि विचारलं, बाबा हो बाबा, हे मुख्य प्राणी कशा करता आणली बाबा? शबरीच्या वडिलांना सांगितलं, शबरी तुला माहिती नाही, अगं तुझं लग्न आहे शबरी, तुझं लग्न आहे शबरी. आणि जी वराडी मंडळी येणार आहे ना, जेवण म्हणून द्यायची ही सगळी बोकड्याची धावण. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. शबरीच्या डोळ्यातून पाणी आलं. आणि शबरीने विचार केला, रे रुपीनगरकर, माझ्या लग्नाकरता जर एवढं पाप होत असतं तर लग्न करून काय उपयोग? माझा प्रश्न आहे का मायबाप तुम्हाला? कशाला घाबरली शबरी? द्याल उत्तर तुम्ही. पापाला. कशाला? द्या ना उत्तर. पापाला. आणि जीवनामध्ये दोनच गोष्टीला घाबरा रे रुपीनगरकर. एक, पापाला घाबरा. आणि दुसरी गोष्ट आहे, आमच्या जन्म देणाऱ्या काबड कष्ट करणाऱ्या बापाला घाबरा दादा. आणि जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ यशस्वी झाला. आणि जो आमच्या बापाला घाबरला त्याचा संसार सुखाचा झाला. घाबरलं पाहिजे आमच्या बापाला कधीतरी. घाबरलं पाहिजे पोरांना भावानं आपल्या बापाला. लय कष्टाचं जीवन असतं आपल्या बापाचं. नाही तर मग आपण 200 रुपयाची याच्यात टाकायची. गल्लीत आले म्हणजे 2-4 पोरांना मारायचं. हे जर बापाला कळलं तर बरं नाही वाटत रुपीनगरकडे आपल्या बापाला. नाही बरं वाटत. एक वाक्य घरी येऊन जा माझ्या भावाने, एक लहान भाऊ म्हणून. रुपीनगरकर, आपल्या जीवनामध्ये जेव्हा भावाचा मित्र असावा रे, मित्र असावा, जो मित्र आपल्याला कधीत घेऊन येईल. असा करा, 31 डिसेंबरला घेऊन जाईल असं नका करू. तसं नाही करायचं. वाक्य घरी घेऊन जा आणि ते काळजावर करून ठेवा रे. आपण नित्याने जिथं थांबतो ना, असं ते भिंतीवर लिहून ठेवा. पोरांनो, वाक्य घरी घेऊन जा गाड्या. पोरांनो, 100 मूर्खायचा हात आपल्या खांद्यावर असल्यापेक्षा, ऐकताल ना, 100 मूर्खायचा हात आपल्या खांद्यावर असल्यापेक्षा पोरांनो, एका सज्जन मित्राचा हात जर आपल्या खांद्यावर असेल ना, तर आपल्या आयुष्याला कधी धोका मिळणार नाही. एक जीवा भावाचा मित्र असावा रे आपल्या जीवनामध्ये. हे ताई ऐकाल ना बहिणीनो, एक जीवा भावाची मैत्रीण असावी ग ताई. जी मैत्रीण कधी आपल्या आयुष्याला धोका देणार नाही अशी मैत्रीण करा ग ताई. अरे बाबा, मग मैत्रीण धोका देते का? आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते. सगळ्या जगाने पाहिलं केरला नावाची स्टोरी. चित्रपट वाईट नाही, आपला दृष्टिकोन वाईट. असं एकच होती पाकिस्तानी, एकच, बरोबर 3घींचा घात केला. आधी तर घरचा खाना खाऊ घातला तिनं, नंतर हॉटेलला घेऊन गेली, फोटो काढले. तिन्हींचे फोटो व्हायरल केले, 3 शिकलेले बोलवले आणि पोरी प्रेमात पाडल्या आणि पळवल्या. का बोलतो रुपीनगरकर? आज गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, महाराष्ट्राची आकडेवारी वाढत चालली रे. येणारा काळ वाईट येत चालला. 2 मारल्या त्या पाकिस्तानीने, 1 जिवंत राहून आली.
विचारलं तिला कशी त्या पाकिस्तानातली शिकवण. ऐकलं आपल्या हिंदू मुलांचा छळ करण्याकरता आज इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, मराठी पोरांच्या नावानं अकाउंट खोललं जातं, हजारो मुली पळवल्या जातात. हे नारा काळ वाईट येत चालला. 15वीला जाती आमची बहीण, कळायला पाहिजे कोण्या जातीच आहे म्हणून. विचारलं तिला ती जिवंत राहून आली कशी आली तिलाच माहिती. विचारलं त्या पाकिस्तानातली शिकवण कशी आपल्या हिंदू मुलींचे छळ होण्याकरता. आपल्याकडे जसे नवरदेव नवरी आली तर वळतात धान्याची भांडी टोकरतात ना, तिथं गेल्या गेल्या मुख्या प्राण्याचा बळी देतात. की बुद्धी आमची भरमिष्ट झाली पाहिजे. एका मुलीशी 10 विवाह करतात रे त्या पाकिस्तानात आपल्या मुलीशी. येणारा काळ वाईट यात चालला. सावधान ताई, सुंदर मैत्रीण करा. काय बोलतो एवढं? आज मैत्रिणीच्या नादात पोरी सुद्धा मायबापाला धोका द्यायला लागले रे. येणारा काळ इकडं वाईट चालला. अरे आमच्या बापाला पोरगी नव्हती, पांडुरंगाच्या मंदिरात गेला, नवस केला आमच्या बापानं. ताई आपल्या जन्मकरता नवस केला आपल्या बापानं. ताई बाप मंदिरात गेला, सांगितलं पांडुरंगा मी जर एका मुलीचा बाप झाला असतो तर किती भाग्यवान बाप ठरला असतो. पण ऐका रे रुपीनगरकर, कधी कधी गरीबाची हाक सुद्धा आमच्या जगाचा मालक लय लवकर ऐकतो. आमच्या बापाला मुलगी झाली, गावात पेढे वाटले. पाटील मला का नाही पोरगी झाली, पेढे घ्या. ताई आपल्या जन्माची पेढे वाटले आपल्या बापाला. किती आनंद असेल आपल्या बापाला. का जपलं पाहिजे आमच्या बापाला. आता आमच्या बाबांना राबायचं, कष्ट करायचे आणि लेकराच्या शाळेला, पोरीच्या शाळेला खर्च करायचा. 15वीला गेलेला मुलगा आता 12वीला गेलेली मुलगी होती त्या बापाची. आता ऐकायला गड्या का आमच्या बापाला घाबरायचं, का आमच्या बापाला घाबरायचं. एक दिवस अनोळखी माणसानं गावातल्या माणसानं सांगितलं पाटील तुमची पोरगी का नाही एका पोराच्या मोटरसायकलवर जाताना दिसली मला. बापानं ऐकल्याबरोबर सांगितलं पाटील असा बदल नका बोलू माझ्या मुलीबद्दल, विश्वास आहे माझ्या पोरीवर माझा. ऐका ग तायड्यानं, आपल्या बापाचा लय विश्वास असतो आपल्या जीवनात. पण आमच्या बापाचा कधी विश्वासघात होईल. शिक्षण घेत असताना, नोकरी करत असताना आमच्या बापाचा कधी विश्वासघात होईल असं कधी चुकीचं पाऊल उचलू नका माझ्या तायड्यानं. आमचा बाप समजून लय कष्टाचा आहे रे आमचा बाप. किती कष्ट करतो आमचा बाप, किती प्रेम करतो ना आमचा बाप. फक्त दाखवता येत नाही आमच्या बापाला. उरामध्ये माळा त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा काढा कला ओटामधी हसू जरी नावाकला कडी बरं तांब जर ऐक त्याची दापर लही अवघड आय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. हे आमच्या बापाला कधीतरी समजा लय कष्टाचं जीवन असतं. पण ऐका माय आता लक्ष करून काय काय हे रुपीनगरकर आपल्या पोरी सुद्धा लय डेरिंगबाज झालेत रे. अरे पोरगी सकाळी कॉलेजला गेली तर संध्याकाळी घराला नाही आली रे रुपीनगरकर. पहाट नाही झाली तर बापाच्या तोंडावर अशी कागदपत्र फेकून दिली लग्नाची. आणि पोरीने सांगितलं बाबा लग्न करील तर याच्याशी नाही तर मरून जाईल. पहाटे पहाटे पोरी समोर हात जोडले आमच्या बापानं आणि बापानं विनंती केली पोरी अगं तुझा जन्म झाला तर गावात पेढे वाटले पोरी तुझ्या जन्माची. आणि आता जर या गावाला जर कळलं आणि पोरी असं घडलं जीवन नाही जगतं हिचं पोरी. हो बाबा लग्न करील त्याच्याशी नाही तर मरून जाईल. डोळ्यात देखत बापाच्या पोरगी निघून गेली. पण ऐका रे रुपीनगरकर भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं. तुम्ही जर कोणाचा तरी पवित्र विश्वासघात करत असाल ना तर आपले चुकीचं कर्म सुद्धा आपल्याला एक दिवस विश्वासघात करणार ध्यानात ठेवा. ज्या पोरासोबत पळून गेलीत ना पोरगी बापाच्या डोळ्यात देखत 10 दिवस नाही उजाडला रे. आता मारायला लागला तू, मारायला लागला तो, दारू प्यायला लागला तो, दारू प्यायला लागला तर आता पोरीला पश्चाताप झाला. बापाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. बापाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं ना. आता पश्चाताप करून काय बेरी. म्हणून ताई ही जुनी माणसं वेडी नव्हती का. लग्न जमवण्याच्या आधी गावामध्ये विचारायचे ते कुटुंब कसे तो पोरगा कसा आहे.
विचारायचे ना, विचारायचे. वेडी माणसं होती का? ऐकायला गड्यात आहे आता का आमच्या बापाला घाबरायचं. 12:30 वाजता कंबरड्यात लात मारली ते नंतर त्या बेवड्यानं तिच्या सोबत गेली ना. 12:30 कंबरड्यात लात मारली. सांगितलं जाय तुझ्या बापाला म्हणा तेवढी इष्टी ठीक माझ्या नाव कर. निघाली पोरगी ताई माहेराचा रस्ता धरला. आता पाठी पोरगी माहेरात आली तर शेजारची चुलती झाडलोटच करीत होती. पण माझ्या बापाच्या दाराशी आली तर घराला टाळा लावलेला होता, कुलूप लावलेलं होतं. म्हणून शेजारच्या चुलत्याला विचारलं काकू घराला टाळा लावला, माझे आई वडील कुठे गेलीत काकू? चुलतीनं सांगितलं पोरी ज्या दिवशी त्या पोराच्या मोटरसायकलवर निघून गेली ना बापाच्या डोळ्यात येतं तू हा रस्ता धरला, तुझ्या बापानं शेताचा रस्ता धरला. रानात गेला तुझा बाप, लहानपणामध्ये झाड लावलेलं होतं तुझ्या बापानं, लहानचं मोठं झाड झालेलं होतं. एक दोर घेतला ग पोरी तुझ्या बापाला सहन नाही झालं. एक दोर घेतला आणि त्याच झाडाला पोरी तुझ्या बापाला फाशी घेऊन टाकली. पोर दुसरा प्रश्न होता पोरीचा, काकू मग माझी आई कुठे गेलीत काकू? हे पोरी तुझा बाप घरला येणार म्हणून आई पाहण्याकरता गेली पोरी. पण तुझ्या बापानं अशी समोर फाशी घेतली पाहिली, सहन नाही झालं पोरी तुझ्या आईला. पण दुसरा दोर घेतला ग पोरी तुझ्या आईनं, ज्या बापानं ज्या झाडाला फाशी घेतलेली होती ना दुसऱ्या फांदीला तुझ्या आईनं पण फाशी घेऊन टाकली पोरी. आता शेवटचा प्रश्न होता रे रुपीनगरकर पोरीचा, मग काकू माझा सोन्यासारखा बघू कुठे काकू? कुठे माझा सोन्यासारखा बघू? हे पोरी अगं मायबाप घराला येणार म्हणून पोरग पाहण्याकरता गेलो मायबापाला, तर मायबापानं अशी फाशी घेतलेली पाहिली ग पोरी. औषधाची बाटली पडली होती आणि तीच औषधाची बाटली फोडली, घट पिऊन तुझा भाऊ सुद्धा मरून गेला पोरी. अरे आमच्या एवढ्याशा चुकीमुळे, एवढ्याशा निर्णयामुळं आमच्या मायबापाच्या जीवनाची बर्बादी होत असेल, आमचं शिक्षण जीवन तरी काय कामाचं? विठ्ठल काय मुद्दा मांडला? शेवटी पापाला घाबरली होती ताई. दोनच गोष्टीला घाबरा, पापाला आणि बापाला. बस ऐका ना. आगल्या दिवशी निर्णय घेतला शेबरीने, माझ्या लग्न करता जर एवढं पाप होत असं तर लग्न करून टाकते. घराचा रस्ता सोडला, पोरगी अरण्यात गेली. पवित्र साधूचा आश्रम लागला माझ्या शबरी मातेला. त्या साधूचं नाव मातंग ऋषी. विचारलं अशी झाडलोट करता विचारलं, हे पोरी काय तुझं नाव? गुरुदेव माझं नाव शबरी. माझ्या वडिलांनी लग्न सोहळा ठरला आणि हजारो बोकड्याची दामन दाराशी बांधली गुरुदेव. पण ते पाप कुठं पाहणार मी? म्हणून मला सहन नाही झालं, मी निघून आले, घर सोडून दिलं, माय बापाला सोडून दिलं. गुरुदेव कुठं बघणार हे पाप मी? असं म्हणल्याबरोबर गुरुदेवांच्या डोळ्यातून पाणी आलं रे. आणि शबरीला दंडवत केला. पोरी जे तुला कळलं, जे तुझ्या बापाला कळलं नाही ते तुला कळलं बाय, तुला दंडवत करतो शबरी. तुला दंडवत करतो. भगवंताची साधना करण्याकरता गेलेली शबरी हृदयातला भाव पाहिला, मातंग ऋषीने आशीर्वाद दिला. हे पोरी भाग्यवान आहे तू, किती भाग्यवान आहे तू. हृदयाची तळमळ पाहिली. सांगितलं पोरी एक दिवस कौशल्य पुत्र दशरथ नंदन प्रभू रामचंद्र तुझ्या भेटीला येणार आहे. असा आशीर्वाद दिला. चातुर्मास संपला, गुरुदेव निघून गेले. चातुर्मास संपला, गुरुदेव निघून गेले. आता शेबरी वाट बघत होती ग माय कोणाची? भगवंताची. आश्रमात या कधी रे ही माझी भावना भावना रामा कधी येतील प्रभू, कधी येतील प्रभू. बालपण गेलं शबरीचा, अजून देव भेटले नाही. तारुण्य पण आलं, अजून देव भेटला नाही. तारुण्य पण संपून गेलं, म्हातार पण आलं, पण अजून देवाची देव भेटावी तळमळ विसरली नाही शबरी. एकच म्हणायची शबरी, एकच, राम आएंगे आएंगे राम, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाद आज भूल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाद आज भूल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आली रे बागेच्या निवारी साजरी. रुपीनगरकर 14 वर्षाचा वनवास संपला तेव्हा प्रभू अयोध्येत आले होते. 550 वर्षाचा कालावधी निघून गेला. आता आम्हाला न्याय मिळाला. जगाच्या मालकाचं अयोध्या नगरीमध्ये आगमन झालं. महाराष्ट्रभर जगभर साजरा सण झाला.
कधी प्रभू येते. म्हातारपण आलेलं होतं शबरीच, पण कधी कधी हसायची शबरीला, हे शबरी कधी तुझ्या झोपडी जगाचा मालक येईल. लोक आजही हसतात बरं का. लोक आज किंमत करतात, कधी कधी सहजच हसून जातात लोक. एखाद्यानं माळ घातली ना, अरे घाललं त्यानं माळ घातली तर कल्याण झालं. काल्याच्या दिवशी एखाद्यानं जर माळ घातली ना प्रशांत बाबा करतात ना, तर काही गावात लोक शेरे लोक निंदा करतात रे कधी कधी. लोक निंदा करतात कधी कधी. खरं सांगू, कधी कधी लोकांना सहज वाटतं. लोक म्हणजे 2 तास मृदंग वाजवला महाराज 5,000 येऊन गेला, मोठ्या गाडीत येऊन गेला. मग तू या खंड बोल वाजून पाहिजे काय बोलतो या म्हणून किंमत करतात रे लोक कधीतरी. लोक म्हणते 2 साली म्हणजे 11,000 घेऊन गेले, मोठ्या गाडीत येऊन गेले. तू या खंचाल म्हणून पाहिजे 18,000 घेऊन लोक जातात रे. कधी कधी म्हणतात या महाराज लोकांसारखी जगात कुणाची मजा नाही रे. असं वाटतं त्यांना आपल्या गाडी 2 दिवस फिरून पहा मस्त बाकी मजा वाटेल तुम्हाला. कोणाची किंमत नका करू रे. कोणाला म्हणू नका मृदंग वाजवता येत नाही, कीर्तन करता येत नाही, गायन करता येत नाही म्हणू नका, कोणाला हसू नका. आज तुम्हाला या महाराज मंडळीच्या प्रारंभातला पैसा दिसायला. पण खरं सांगू दादा, गुरुजी पुढे एक बोल यायचा दागिनाता नावायचा. रात्री 9 वाजता इंद्राणीच्या घाटावर जायचं. कडाक्याची थंडी असती, त्या थंडीमध्ये रियाज करावा लागतो एका बोलाचा. रात्री 9ला विद्यार्थी लेकर बसले तर पहाटे 4 वाजेपर्यंत ते नुसतं स्नान करून येतं इंद्रायणीवरून. रात्री 9 ते पहाटे 4 किती तास झाले सांगाल गाड्या मला मोजून तुम्ही? 7 तास झाले ना. थंडीचा कडाके असते. 1 तास झाला रियाज करता करता या बोटातून रक्त सुरू होतं. पण ते रक्त कधी आपल्याला दिसलं नाही म्हणून आपण कोणाची तरी किंमत करतोय. खरं सांगू, या हातातलं रक्त फक्त माझ्या ज्ञानोबारायांनी पाहिलं आणि पवित्र गुण श्री महाराजांच्या या देहामध्ये कोणाची किंमत जगाला असू दे. आपण नका कोणाची निंदा करू. लोक काय निंदा करीत राहिले तेव्हा त्या नाही बा कीर्तन जमली याला, नाही बा चाल जमली याला, नाही बा मृदंग असाच राहिला कण. ते फॉर्च्युनर मध्ये फिरायला लागली, याला सायकल सुद्धा नाही घेता आली बा. नुसतं जळत राहिला. जळतात रे लोक. काय होत नाही रे जळून. कोणाला तरी चांगलं म्हणा यादी आला आल्याच्या नंतर आला. कोणाला तरी चांगलं म्हणा देव आपलं चांगलं तरी विठाला. कधी येतील प्रभू तुझ्या या झोपडीमध्ये? शबरीचं भाग्य उदायला आलं, जगाच्या मालकाचा आनंद. आणि विचारला आहे का कोणी झोपडीमध्ये? पत्ता विचारला शबरीनं, कोण तुम्ही, काय नाव तुमचं? कौशल्य पुत्र दशरथ नंदन असं नाव ऐकल्याबरोबर ना शबरीला आनंद झाला. माय पळत पळत गेली ग. ही कपाळच देवाच्या चरणावर ठेवलं. एवढी रडली, आयुष्यभर कधी रडली नाही शबरी. आता एवढी रडली त्या अश्रूने जगाच्या मालकाचे चरण धुतले. सिंहासनावर बसवलं. प्रभूला भूक लागलेली असं जाणलं. मला भाव सांगायचा किती गोड त्याच्यातला. तुकोबारांचा भाव बरं का. महाराज म्हणतात चालत चालत गेली. छोटस बोरीचं झाड होतं, सुंदर बोर आलेली होती. मग बोर तोडायचं आणि टोपलीत नाही टाकायचं. मा त्याच्यात भाव किती गोड आहे पहा. आधी बोर तोडायचं आणि तोंडात टाकायचं. गोड लागलं की टोपलीत टाकायचं, आंबट लागलं का फेकून द्यायचं. सुंदर अशी प्रत्येक चेकरूनच बोर आली, ठेवली त्या टोपलीमध्ये. जगाच्या मालकासमोर ठेवल्याबरोबर तुकोबाराय सांगतात, ऐका महिमा वडीची आणि बोरे खाय बिल्लणीची. एका बिल्लीच्या हातून जगाच्या मालकानं बोरे खाली. तुकोबाराय असं काय दिलं त्या शबरीनं भगवंताला? काय दिलं?
केलं ना ते प्रेम आपल्याला भगवंत करता आलं पाहिजे. प्रेम थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ. त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे. फरक एवढा गड्या रुपीनं वर्ग आपल्याला पाण्याचा दुष्काळ आहे पण तो प्रेमाचा दुष्काळ आहे भगवंता. हाचे दुष्काळ तयार बस महाराज म्हणतात तो हे सुदाम देवाचे फकी मारी कोरडेचे द्वापरेवरनं दृष्टांत दिला. आपल्याला वेळ शिल्लक नाही पण सगळ्याला भाव मी मगाशी प्रमाण सांगितलं ना काकडा काकडा काकडेले तर तुम्ही सगळे येताना आज तिसरा दिवस आहे. काकडा होतो ना बाबा वसंत बाबा सगळे या जागं माहिती तुम्ही सगळे तुम्ही नका त्यांना पण घेऊन यावं उडी नाही यावं करता यावं. भगवंताला ओवाळण्याचा आनंद घेऊन टाका. आई साहेब यायचे बरं का लाजले गी माया त्याची फलाची प्राप्ती काय हे सांगा. फलाची प्राप्ती काय महाराज म्हणतात उठवणी वेगेशी चला जाऊ रावळाशी जळती पातकांच्या राशी काकडारती देखील हे काकड्याचं सामर्थ्य. म्हणून प्रमाणे सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढीला मुष्टीवर पोळी घेऊन त्याची भेटी लागी. पुढचा भाव आहे का शुद्ध भाव दे कुणिया गाव कुणियाचं. पण महाराज म्हणतात काय शक्ती काय सामर्थ्य होतं काय प्रेम होतं. हे सुदामा देवाच फकी मारी कोरड्याची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला विठोबा. एक नाम घोषाला पाहिजे सगळ्यांचं मस्त बाकी. एक नाम घोषाला पाहिजे मस्त बाकी. आहेत तर तुकोबाराच्या संगतीत आपण असं समजा ना आपण तुकोबाराच्या संगतीत बरं का अगदी जवळ येत आपण 4 किलोमीटर 5 किलोमीटर 1 किलोमीटर आमचे दराडे बहुत ते उल्हास गेले तर राहण्याकरता तुकोबारांच्या सानिध्यामध्ये गोड त्या परिवारानं संत भोजन दिला. एकदा त्या परिवाराकरता श्रद्धेनं जोरदार टाळी वाजवून तुमच्या मदत करत. आता सुंदर भजन करूया मस्त बरं हातकाराम मस्त छान 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 छान. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम हे बोकडिया तुकाराम 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 ओ तुकाराम 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 ओ तुकाराम तुकाराम आता मृदंग वाजणार नाही, टाळ वाजणार नाही, वाजल आपली टाळी ती पण एका तालात. कारण आजचा महाराज तालाते, गाणारे तालाते, वाजवणारे तालाते, मग आपण तरी का बेतालात राहतो नाही ना. असं वगैरे करा मस्त छान महिला मंडळ पडतो. आता फक्त टाळी ती पण एका तालात मस्त एका तालात. हा हा एक माझ्या भूमिका गप्पा खाली एक आवाज आला पाहिजे. हा एक बहुत बढ़िया नगरकर निवृत्तीला देवाचा शबरी सारखं शुद्ध प्रेम भगवंतावर करा, सुदाम देवासारखं प्रेम भगवंतावर करा. काही नाही न म्हणे उच्चिष्टा अथवा थोडी तुका म्हणे भक्ती. तुमची भक्ती जर शुद्ध असेल ना, जगाचा मालक उच्चिष्ट सुद्धा काही तुमच्या हाताने जगाचा मालक. अच्युतम केशवम कृष्ण राम असं शुद्ध म्हणे उच्चिष्टाचं वाटतं.
तुका म्हणे भक्ती पुढे जाता जाता एकच विनंती आलो आपण भगवान बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं दादाने सांगितलं बाबा तेवढा पिंगळा म्हणा हो ऐकायचं का नाही ऐकायचं बरं चल या माझ्या भावाकरता जोरदार टाळीवर अरे वर्षा अरे खाली बसले मोठा भाऊ हा सांगा बाबा रे त्याला नाचवायचे आता मस्त पैकी मग असे नाचले पाहिले का आणि मग किती सुंदर आहे माझ्या छोटे छोटे बहिणी बाळा करून मूड आलेत मस्त पैकी वा आणि आमच्या या छोट्या बहिणींकरता या छोट्या लेकरांकरताच कीर्तनी बरं करतात म्हणजे आपल्याकरता पण आहे असं नाही समजे ना मग यारे यारे लहान तो यारे यारे असं म्हणले का संत यारे यारे चिकनी चिकनी इथं सगळ्याला अधिकार आहे रे भजन करण्याचा मस्त कीर्तन ऐकण्याचा भजन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे मस्त पैकी असं तेव्हा आणि या बालवयात बस किती गोड श्रद्धेने बसली बघा बरं छोटी लेकर आणि याच वयात आला बरोबर बाबा माल ह्या वयामध्ये जर हा माल इकडे आला नाही तरणा भाग्यवंत दादा बोलले बरोबर नदी हरी कीर्तनात आणि या वयात जर हा माल इकडे आला नाही तर हा माल लय खतरनाक बरोबर एक नमुना म्हणून सांगतो तुम्हाला यांना या वयातच काय कीर्तन आणायचं दुपारच्या जेवणाची शाळा सुटली सगळे विद्यार्थी जेवायला बसले बाबर का ही नमुने कशी असतात म्हणजे इडली नाही जी येते नाही ती कीर्तनाला येत नाही ते नमुने म्हणजे लय खतरनाक दुपारची जेवणाची शाळा सुटली सगळे विद्यार्थी जेवायला बसली त्यांचे गुरुजी तिथूनच चाललेली होती त्या गुरुजीने पाहिलं कसा डब्यातला भेट चांगला जेवणाचा त्या गुरुजीने सांगितलं सकाराम आजच्या दिवसाचा डबा मी खाऊ ते काढतो म्हणे गुरुजी खाऊन टाका पण गुरुजीला माहिती असतात का अर्धे आगाव असतं गुरुजीने सांगितलं का रे हे बोरा अरे घरी गेल्याच्या नंतर आईनं वडिलांना विचारलं तर काय सांगतील कोणी खाला म्हणून ते काढतो म्हणे गुरुजी तुम्ही खाऊन टाका मी घरी गेल्याच्या नंतर आईला बाबाला सांगून देईल कुत्र्यानं खाला म्हणून ना खतरनाक महाराज लोकांना सुद्धा या कारट्याचं नाद नाही करायचं ह्यामध्ये येते नाही ती लय खतरनाक एक अजून सांगतो मला बाबा कसं आहे थोडासा नवा पडतो असतो मानव बाबा त्या माव्याला थोडं कीटकनाशक फवारावं लागतं थोडंसं काय करतात ज्या वयात का आणायचं एक आज्यासोबत आला आज्यासोबत कीर्तन ऐकायला कीर्तन संपल्यावर कीर्तनकार बाबाला म्हणून बाबा चला आपल्या घरी टाकत्या महाराज पूर्वीच्या काळी त्या गाडग भरून दिलं महाराजाला आता पूर्वीच्या काळी तेवढं कसायचं महाराजाला आपल्याला दुधाचं चहा पत नाही काय करता होता ते महाराजाने पिऊन टाकलं एवढं ते कारकं नाही थांबलं ते जेवढं उरलेलं होतं ना तेवढं महाराजाला घेऊन टाकलं आणि नंतर महाराजांनी सांगितलं थोडं घे नाही मला नाही घ्यायचं मग महाराजांनी विचारलं का रे राजा तू सगळं ताक मला का दिलं आई बोलणार नाही का अरे एरजणाला सुद्धा ठेवलं नाही तू पुढं ताक व्हावा म्हणून नाही आई अजिबात बोलणार नाही महाराज म्हणे का रे म्हणून तू सगळं ताक मला का दिलं त्याचं कारण असं आहे म्हणे बाबा मी सगळं ताक तुम्हाला याच्याकरता दिलं कारण रात्री याच्यात उंदीर फिडेल आता बरं आहे का आता महाराजाला बरं वाटत असेल का होतं त्याच्यामुळे आता या वयात या लेकरांना यांना माळी घाला रे मस्त पैकी आमच्या बहिणीच्या काळात माळ गेली पाहिजे आमचे उद्धव बापूला गोड म्हणत असतात बरं का मस्त पैकी एकदा ऐका आमच्या लेकरांच्या गळ्यामध्ये माळ असावी टाळ असावी उद्धव बापू मनाकडे एकदा मस्त पैकी गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ पताका बांधून काठीला
नुसता पिगळा ऐकू नका रे. आमच्या जीवनामध्ये सोनं करतो तो पिगळा. संतांची भाषा येते. नसेल गुरु तर गुरु करा. श्री गुरु सारे का इतरांचा आले का. बस श्री गुरुच्या कृपेनं माळ घाला गंडे तोडीने. तुळशी माळ गळा कंठी मिरवा तुळशी. बस श्री गुरुच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये माळ आली का. तुका म्हणे ते भजन प्रमाण हे थोर कोण जाळा. भजन नाम साधन असेल ना आनंद येते. पण जिथं भजनच नाही महाराज म्हणतात त्या पैशाचा श्रीमंतीचा काही काढी लावायची की जाळायचं. काय थोरपणा जाळावे रे. थोरपणा जाळायचा का श्रीमंतीचा. मग गुरु असावा माळ असावी. आता वारी असावी बरं का आपल्या जीवनात. भजन वारी असावी. जाता जाता विनंती रे रुपीनगरकर. आला निवृत्तीनाथ देवांचा सोहळा आता जवळ आला मस्तपैकी पौषवारीचा. नसेल एवढा ज्ञानोबरांचे श्रीगुरु आहे. झाली आता ज्ञानोबरांचा समाधी सोहळा. आता सगळे पांडुरंगासह संपूर्ण वारकरी अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे वारकरी त्र्यंबक नगरीला येणारे निवृत्तीनाथ देवाच्या भेटीला मस्त सकळ येते रे दे निवृत्तीच्या बाई येथे बुडी दे माझ्या मना. वारी तोपर्यंत करता येईल रे रुपीनगरकर आपल्याला. तोपर्यंत करता येईल ना जोपर्यंत हातामध्ये ताकद आहे तोपर्यंत. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावय तव तू आपले सोयीत बाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि एकदा की हातपाय थकले मग वारी नाही. मग वारी नाही मग घरी झक मारी. वारी इंद्रियामध्ये ताकद असेल तर वारी नाही तर नाही वारी. आलं लक्षात मला काय सांगायचं. आमच्या जीवनामध्ये गुरुची कृपा असावी. माळा असावी भजन असं वारी असेल. का महाराज आम्ही नाही गुरु केला नाही माळा घातली नाही भजन केलं नाही वारी केली आमचं काय जाणार आहे. नाथ भाऊ म्हणतात ऐका रे रुपीनगरकर गडे तुमचं नाही काय जाणार आमचं काय जाणार. पण संतांच्या हृदयाची तळमळी बरं का. आपल्या जीवनाचं सोनं व्हावं. महाराज म्हणतात या सगळ्या गोष्टी जर केल्या तर जीवनात आनंद आहे. पण या नाही केल्या तर दुःखाची. तुम्ही नाहीच आमचं ऐकलं तर ऐका. हे जरी नाही हे
हर घर में भी एक नाम श्री राम आणि व्हॉट्सअपला हर घर में भी एक नाम जय श्री राम हर घर में भी एक नाम जय श्री बोलो जय श्री राम जय श्री राम भारत का बच्चा बच्चा सप्ताह झाल्यावर जर म्हातारी घरी जाऊन नसली तर म्हातारा मशीन मध्ये गोळ्या सापड्या कीर्तनाची रंगीने आनंदी बोलाव जग एकदाच मस्त पैकी एक तास झाला आता समजा कीर्तन एकदा जयघोष करायचा एकच कडो म्हणूया सगळ्यांनी हातवर करा आनंद घेऊन टाका मस्त पैकी हे असं कसं देवाचा देव बस आजचा आलेला सेवेचा योग संपूर्ण 7 दिवस राहणारी सगळी ही गायक वादक माझे माऊली बाबा असतील आदरणीय आमचे माऊली बाबा आणि नामदेव बाबा माझ्या दोन्ही ह्या भावांकरता एकदा जोरदार टाळी वाजा जोरदार मस्त म्हणजे हा विद्यार्थ्यांकरता एकदा भावांकरता जोरदार टाळी वाजा मस्त बाकी तुझी मत्सव समिती आपल्याकरता हा आनंद घेण्याकरता एवढी कष्ट करतात रे मस्त या कष्ट करतात ना माझ्या दादांकरता एकदा जोरदार टाळी वाजा समिती करतात मस्त बस झाले माझं कीर्तन संपले आता जे विठ्ठल होईल ऐका ऐका आता जे विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली जागा कोणी सोडणार नाही आणि जे कोणी आपली जागा सोडील त्याला त्याच्या शेजारची शपथ विठ्ठल जय जय